शाटी मधला भिक्को कमी करा दादा आणि असं साऊंड राहू दे आता शेवटपर्यंत. ला 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 दोन्ही शाहिरांचे प्रारंभिक गणागवळणीचे राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात झाली. पहिला राऊंड माझा असल्यामुळे मी मान्यवर साहेबांना एका प्रश्नाची विचारणा केली. कशी? म्हटलं की या भारताचा नौजवान मिलिटरी चीफ की ज्याने 5 वर्ष युद्ध लढलं परंतु बिन पगारी असं त्याला वेतनच मिळालं नाही आणि ते वेतन एका व्यक्तीनं बंद केलं. परंतु काही दिवसाच्या नंतर एका महापुरुषाने त्या गोष्टीचा त्याचा आढावा घेतला, शोध घेतला आणि नंतर लाखोच्या साक्षीने त्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याला खूप मोठी रक्कम देण्यात आली. तो महापुरुष कोण, तो व्यक्ती कोण आणि ते बंद केलं होतं त्याचं नाव काय, का बरं बंद केलं? शाहीर साहेब सांगतात. काय सांगतात? भारत आणि चीनची गोष्ट. भारत आणि चीन, त्याचं नाव आहे म्हणतात जयवंत सिंग. शाहीर साहेब नाही जमलं जी. नाही आणि तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती मला. तुम्ही कुठं मी कुठं. मी आधीच म्हटलं पोराबाराची खेतीनं डांगर लागले हाती हाती. समजलं की नाही? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर या गावचे कृषी अधिकारी आहेत. या गावचे कृषी अधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे प्रमोदजी ठाकरे साहेब. बरोबर. ते माझ्या जवळ आले आणि म्हणे शाहीर साहेबांनी उत्तर बरोबर दिलं नाही म्हणे. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हटलं साहेब खरं आहे. असं नाही हो शाहीर साहेब. चला काही हरकत नाही. पहिली वेळ आहे या वर्षाला पहिली दुय्यम आहे. समजलं की नाही? आणि म्हणून जरा लक्षपूर्वक आहे का काय म्हणतो. हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे. हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे. आणि शायरी कशी करावी बंधूंनो हे इथल्या लोकांना याद आहे. हा झगडा नसून दोन्ही शहरांचा वैचारिक वाद आहे. शायरी कशी करावी
नागदेवे साहेब हे इथल्या लोकांना याद आहे आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन गोंधळ लावणे नसून फक्त यांना शाहिरीचा नाद आहे आणि या ठिकाणी आम्हाला बोलावून जे कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल इथल्या ग्रामवासियांना कोटी कोटी धन्यवाद आहे धन्यवाद आहे धन्यवाद आहे। आणि म्हणून सवाल की तसल्ली होती है जवाब सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की भी तसल्ली यारो होती है गाने से। सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की भी तसल्ली होती है गाने से। ये महफिल कभी खुश नहीं होगी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से। अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए जमाने से असं का म्हणतो भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची आणि तुम्हालाही मजा वाटते बंधूंनो दुय्यम तमाशा पाहण्याची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची तुम्हालाही मजा वाटते दुय्यम तमाशा पाहण्याची खरी खुरी शायरी करू आम्ही आम्हा गरज नाही पाहण्याची दोन्ही शाहिराचं नाव ऐकून इथे बैठक बसली बघा शहाण्याची शाहीर साहेब। आणि म्हणून शाहीर साहेबांनी सुद्धा एका प्रश्नाची विचारणा केली कशी म्हणतात की ज्याप्रमाणे भक्ती जर आपण करतो पाण्यात जर भक्ती केली तर अमृतासारखं होते म्हणतात नाही का जेवणात जर भक्ती केली तर त्याचा महाप्रसाद होते म्हणतात तर माणसाने भक्ती केली तर त्याचं काय होते तर भक्तीचे दोन प्रकार आहेत कसे भक्तीचे दोन प्रकार आहेत एक भक्ती आहे आंधळी ना दुसरी भक्ती आहे डोळस म्हणजेच दिसणारी आणि दुसरी पहिली भक्ती आहे अंधश्रद्धेची। याच्यामधून मनुष्य शोध घेत असते की याच्यामध्ये खरं गांभीर्य काय आहे। तुकडोजी महाराज म्हणतात नाक दाबून मंदिरामध्ये भक्ती करण्यापेक्षा मार्गीचे काटे उचला। बापरे काय म्हणतात तुकडोजी महाराज नाक दाबून मंदिरामध्ये देवाची भक्ती करण्यापेक्षा मार्गाचे काटे उचला आणि हेच तीर्थस्थाना होणे। तर भक्ती केल्याने माणसाला काय मिळते ज्याप्रमाणे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराच्या चरणी विलीन झाले एका नाही काय आणि त्यांनी सुद्धा भक्ती केली। भक्ती केल्याच्या नंतर त्यांना एक मुक्ती मिळाल्यासारखी झाली। ज्याप्रमाणे हिंग नष्ट होते पण हिंगाची वास नष्ट होते का नाही होते का नाही आणि त्याच प्रकारे भक्ती जर आपण चांगल्या पद्धतीने जर केली तर त्या मनुष्याला एक देव पण निर्माण होते। समजलं की नाही एक माणसामध्ये देव पण निर्माण होते आणि त्याला मुक्ती मिळत असते। शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण माझं काय एवढे चॅम्पियन शाहीर तुर्रा शाखेचे ज्ञानीवंत गुणीवंत तुमचं गुरु घरानं पण नाही जमलं जी आणि तुम्ही भेट करून घ्या त्या कृषी अधिकारी आहेत का नाही ठाकरे साहेबासोबत आणि म्हणून शायरी गीताकडे वळतो आहे मस्ती
सब मेरा कहना क्या है? क्या? जरा गौरतलब हो जाओ। कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा। वाह! और इस सरंगम मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा। ये महफिल शायर आर्यन जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा। सही बात है। ध्यान में रखना, मेरे निशाने पर हो आप, निशाना अपना चुकने नहीं दूंगा। कैसा निशाना? ज्ञान ध्यान का निशाना। तुम्ही माझ्यासाठी केंद्रबिंदू आहे, मला बाकीच्याशी काही देणं घेणं नाही। तुर्याच्या शायरा करता आणि खोलून दाखव, मारू नको ताव। आणि आज तू यमीची जंग सामना आहे तुझ्या संग, पण या ठिकाणी सामना कसा झाला पाहिजे? चिरफाड होऊ दे रब्बा रब्बा, चिरफाड होऊ दे रब्बा रब्बा। करतो मी डाव, खोलून दाखव, मारू नको ताव। काय खोलून दाखवायची आहे? वाईट प्रकारे बोलणार नाही शाहीर साहेब। आम्हाला बोलायचं तुमच्याजवळ जे ज्ञानाचं गाठोड आहे आणि ते खोलून तुम्हाला सार सांगायचं आहे, समजलं की नाही? हा माझा भावार्थ। चिरफाड होऊ दे। चिरफाड म्हणजे कार्यक्रम गरम झाला पाहिजे, धडाकेबाज झाला पाहिजे, आधाराने आधाराने बरं, नाही तर आम्हाला मालूम आहे शायरी कशी होते। तर कशी? माय बहीण नाही, माय बहीण सुद्धा वाटेल येते, त्या गाण्याला आधार नाही, काही नाही। प्रत्येक गाणं हे आधारानं सादर होत असते, समजलं की नाही? आधारानं तुम्ही मला चिरफाड करा, नाही तर मी तुम्हाला चिरफाड करेन, समजलं की नाही? आणि म्हणून एका पुढे काय म्हणतो ते
कुणी बाई पुसते. बरोबर आहे. हो ना. शेंबडे पोरग राहील का नाही. त्याची माय काय म्हणते, माय येमा म्हणते माय लेकराले ये चेहरे माझ्या हिरो. किती सर्दी झाली माय पोराले. आणि दुसरं पोट जर त्याच्यापेक्षा स्मार्ट राहील का नाही. जाणं म्हणते घरी जाणं काऊन टाइम नाही झालं. आपल्या पोराच्या शेंबूड तर कुणी बाई पुसते, पण जे दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते, दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते, आणि त्याच्यामध्ये मला माझा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते. क्या बात है. गरीबाच्या परिस्थितीत कोणी हसते, पण जे दुसऱ्याच्या दुःखाने आपलं समजून बसते, आणि त्याच्यामध्ये मला माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते. वा वा वा. पण आता काय आहे, कसं दिसते कसं नसते म्हणून जग फसते. जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. मंदिरापेक्षा गर्दीदाराच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंगतीने वाळणेवाल्याच्या मोतीर बसते. हो का. माणसाची पंगत राहिली तर वाळणेवाल्याचे पोरं राहते का नाही, मोठे नखरे त्याचे चालू. हो, ऑटोमॅटिक नखरे चालू होते. कसे कसे त्याचे नखरे ऑटोमॅटिक चालू होते. हात दुखते, पाय दुखते, डोकं दुखते, पोट दुखते. माणसाच्या पंगतीले. आणि जशी का बायाची पंगत बसली, दुसरे पोरं वाळत राहते, तर ज्याचे हातपाय दुखत होते का नाही, बिना औषधी खाल्ल्याने त्याचे हातपाय जाग्यावर येते. ते 150 त्याला जाऊन दे थांब तुला नाही वाटताय, तू लहान आहेस. आमचे येंगाळे हो, माणसाच्या पंक्तीने तुमचे हातपाय भरून आले. जशी का आमच्या माय बहिणीची पंगत बसली, तुमचे हातपाय सरळ झाले. आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंक्तीने वाळणेवाल्याच्या मोतीर बसते, आणि जवान पोरगी पाहून तिने देवका करते. काय देऊ भात देऊ नाही पाहिजे ते नाही म्हणत जाते, आणि हे त्याला घे म्हणत जाते त्या पोरीले. आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंक्तीने वाळणेवाल्याचं मोतीर बसते, आणि जवान पोरगी पाहून तिने देवका करते. त्या पोरीची माय तिच्या बाजूने बसली राहते. त्या पोरीची माय तिच्या बाजूने बसली राहते, आणि ते जेव्हा खेकावून धावते त्या पोट्यावर, जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते. पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते, आणि घाई घुईनं कढीचा डवला वरणामध्ये टाकते. घाई घुईनं कढीचा डवला वरणामध्ये टाकते, आणि खाणेवाले म्हणते सालं वरण आंबट काऊन लागते. बापरे. येणारा जाणारा पाहुणा शिव्या देत जाते, आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते. बाप्पा एवढा पार्टी. आणि म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली आहे ढोर पंगत, म्हणजे पप्पे पार्टी. असं जसे कैदी लागले जेलमधून सुटून आले, मार घेते भेटते का नाही भेटत. म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली आहे ढोर पंगत. वाळणेवाल्याच्या पोटावर लात पडली, कुठं होते सगळ्याच ठिकाणी नाही. निशांतला माफ करा, मात्र सत्य लपत नाही. सत्य लपत नाही. अरे जिथे सत्य सांगणारा दुजा होते, तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते. आणि नंगेशाही मध्ये ज्याले मजा येते, त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते. ओके माय. नाव काय तुमचं, वय किती तुमचं, कुठून आल्या, गाव कोणतं तुमचं. बरोबर, तुमचं नाव काय ओरिजिनल नाव सांगा. मैं मारूंगा शाही साहब आपको. नाव काय तुमचं, वय किती तुमचं, आणि कुठून आल्या, गाव कोणतं तुमचं. असं बरोबर आहे. येतानी कोणता पडला नाका, कोणता नाका पडला, येतानी कोणता पडला नाका, आणि कोण चपराशी होता काका. आम्ही आलो तर आम्हाला 2 नाके पडले. हो ना. इथे येण्यासाठी. हो. येतानी कोणता पडला नाका, कोण चपराशी होता काका. पण आज दुय्यमीची जंग सामना आहे तुझ्या संग, आणि शिरफाड होऊ दे रब्बा होऊ द्या. काय म्हणतो,
फाड होऊ दे रप्पा रप्पा फाड होऊ दे रप्पा रप्पा फाडली पावती कोण कोण मंडळी संगतीला होती बाई गो आल्यावर ते सांगणार काय कशासाठी आले तुम्ही कशासाठी इथे काय सांगणार हो ना आणि तुम्ही जेव्हा इथून घरी जाल तुमचे घरचे लोक एक वस्तू तुम्हाला मागतील आणि ते वस्तू तुम्हाला द्यायचे ते वस्तू कोणती कोणती शाहीर साहेब लक्ष ठेवायचं आहे आज दुय्यम तशीच होईल बिलकुल समजलं की नाही आणि म्हणून का शेवटच्या करण्यात काय म्हणतो चिरफाड होऊ दे रब्बा चिरफाड होऊ दे रब्बा पद्धतीने केल्या जाते शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती बंधूनो तर शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती आमची झाली परंतु आता आत्म प्रचितीकडे वळतो आहात आणि म्हणून परिमळ दळवळे परम सद्गुणांचा परिमळ दळवळे परम सद्गुणांचा आणि इतिहास ऋणी आहे बंधूंनो अशाच सज्जनांचा हृदय गंगारी भरले जण कल्याणाचे पवित्र आणि परोपकाराच्या पदकमध्ये सजले तेल चित्र आणि मग परवा कशाची माय बाप हो जरी चालावं लागलं
काट्यावर जेथे परिमळ दडवळे परम सद्गुणांचा आणि इतिहास ऋणी आहे बंधूंनो अशाच सज्जनांचा हृदय गंगारी भरले जन कल्याणाचे पावित्र्य आणि परोपकाराच्या पदकमले सजलेत तेलचित्र होऊ अरुण आणि जंग जिंकणाऱ्याच्या वाटेवर मग परवा कशाची जरी चालावं लागलं काट्यावर क्या बात है त्या कर्मकांडाची गंगामाई स्वर्गाला कशी मिळते मग ते वैज्ञानिक सांगत का नाही की स्वर्ग किती अंतरावरती पडते वाह तुकोबारायचा अभंगा इंद्रा पडले भंगन चंद्र झाला काळानं म्हणून कंटाळा विषयाचा इंद्राच्या शापाने काने चंद्राने डाग पडले म्हणतात पण तिथे जेव्हा वैज्ञानिक गेले शोधण्यासाठी त्यांनी सांगितलं चंद्राला डाग वगैरे काही नसून तिथे फक्त दगड आहेत दगड आणि म्हणून तर इकडे बसाल का कार्यक्रम आहे का तर बंधू नाही का मरण्याची चिंता रचली एका कुंभारान एका कुंभारानं ओके माय मरण्याआधी साहेब हा आणि बिना अग्नीने चिता पेटवली ठेवा तुम्ही ध्याना अरे बापरे म्हणजे असं होईल का नाही 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 नवलच आहे बाप्पा बिना अग्नीने चिता पेटेल का नाही पेटली शाहीर साहेब आणि पेटत आहे सांगायचं आहे तुम्हाला हो. ऐका पुढे काय म्हणतो बरोबर आहे हो आणि त्याला आंघोळीसाठी पाणी गरम करून दिलं जातं बरोबर आहे आणि मग नवीन वस्त्र घालून डोलीमध्ये टाकल्या जातात आणि मग इष्ट मित्रणी मित्रमंडळ त्यांचे नातेवाईक त्या डोलीला पकडतात आणि स्मशान घाटापर्यंत नेतात परंतु पहा पुढे काय झालं काय
नव्हती कुणाची साथ हो धीरे धीरे होता बिना आधाराने प्रेत चालली आणि नव्हती कुणाची साथ हो धीरे धीरे होता मला सांगा माय बाप हो आम्ही जेव्हा पाणी तपवतो तर 3च गौऱ्यावर पाणी तपवतो का आम्ही नाही बाप्पा कितीतरी गौऱ्या लागतात बरोबर आहे नाही काय परंतु 3 गौऱ्यावर पाणी तपवलं पाणी नव्हतं त्यात आणि बिना आधाराने प्रयत्न चालली नव्हती कुणाची साथ ओके बाय कसं काय ते बिना आधाराने ते प्रेत त्या स्मशान घाटापर्यंत गेली बाप्पा बाप्पा समजले का नाही कुणाची साथ नसताना शाहीर साहेब आणि मग पुढे काय झालंय का काय चित्ता पेटल्यावर आले गण गोत्र संपूर्ण ते चिता पेटली आणि मग त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी सगळे मित्रमंडळ जे काही येते त्या ठिकाणी आले परंतु कोणी दुःखी झाले नाही कोणी भावनात्मक झाले नाही कोणी भावनात्मक झाले नाही कोणाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा नाही अक्काबाई खूप आनंदाने नाचू लागल्या आता काही लोक म्हणायला बसले कसे मेंटल इलनेस तर नाही झाल्या होण्या पागल झाले आणि मग काय झालं एका पुढे काय म्हणतो काय झालं आणि मग काय बाबा हो कोणत्या व्यक्ती जर माझ्या पावला तर मग काय होतं काय होते कोणी 3रा दिवस करते हो हो बरोबर आहे कोणी 14वी करते कोणी 13वी करते कोणी 14वी करते कोणी 14वी करते पण पहा काय झालं काय झालं पण नाही निमंत्रण कोणा
कोणाला निमंत्रण दिले नाही पण सगळेच आले आणि जेवू लागले आलू वांगे भाजी भात वगैरे काही खाल्लं नाही मग आणि गिलास पत्रा डोना खायला सुरुवात केली बरोबर डुकर काय माहित शाहीर साहेब सांगतील हो का याचा उलगडा करतील ज्ञानी म्हणतात शाहीर साहेब बरोबर आहे समजले की नाही आणि म्हणून शेवटच्या काळात काय म्हणतोय का यानंतर आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शहीद आर्यनजी नागदेव साहेब आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील धन्यवाद